पैसा हा सतत तणावाचं कारण तुमच्या जीवनामध्ये बनलेला आहे का? तुम्हाला असं वाटतं का की आपल्याला पैशामुळं सतत यातना सहन करावं लागत आहेत? टेन्शन, ताणतणाव निर्माण होतो आहे. त्याचबरोबर अपराधीपणाची भावना निर्माण होते. वैफल्य निर्माण होते आपल्या जीवनामध्ये, की पैसा हा मिळवणं अतिशय अवघड आहे आपल्या जीवनामध्ये, असं आपल्याला वाटतं आहे का? तर मित्रांनो, हे तुम्ही असं जर वाटत असेल तर तुम्ही एकटे नाही आहे. तर हे जे अनहेल्दी बिलीफ्स आहेत, ही जी तुम्हाला तुमच्या ज्या भावना निर्माण झालेल्या आहेत, तुमचा जो माइंडसेट पैशाविषयी निर्माण झालेला आहे, हा अशा प्रकारे अनेक जणांचा विश्वामध्ये आहे, की ज्याच्यामध्ये प्रत्येक वेळेस पैसा हा कमी पडतो आहे, तुटका पडतो आहे. त्याचबरोबर पैसा खूप खूप कष्ट करायचे म्हणजे पैसा मिळतो आहे. त्याचबरोबर पैसा नसल्यामुळं किंवा पैसा मिळवण्यासाठी आपल्याला नेहमी अपराधीपणाची भावना वाटते, की जेणेकरून आपणाला आपलं जे फायनान्शियल फ्रीडम म्हणूया किंवा पैशाविषयी जो आपल्याला भरपूर पैसा असायला पाहिजे, हे आपल्याला मिळत नाही आहेत. हे जर असं वाटत असेल तर आपण एकटे नाही आहेत. ह्या अनेकांना हा प्रश्न आहे. हाय, माझं नाव प्रसादिक आहे आणि मी माइंडफुलनेस कोच आहे आणि ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप माइंडफुलनेसच्या माध्यमातून पैसा आपण कसा निर्माण करायचा, आपले हेल्दी रिलेशनशिप कशी निर्माण करायचे, त्याचबरोबर हे करत असताना आपल्याला आंतरिक आनंद कसा निर्माण करायचा, हे मी आपल्याला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहा, की जेणेकरून तुम्हाला पैसा निर्माण करत असताना तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला जागृती देखील निर्माण होईल. पैशाविषयी आपल्या लिमिटेड किंवा सीमित काय कल्पना आहेत, संकल्पना आहेत, त्याचबरोबर आपल्याला ह्या संकल्पना कशा आलेल्या आहेत हे जाणून घ्यायचं आहे. आणि हे करत असताना आपल्या लक्षात येतं की आपण आपला जो पूर्व इतिहास आहे त्याच्यामध्ये आपल्याला जो एक्सपिरियन्स आलेला आहे, जो अनुभव आलेला आहे, की पैसा हा अतिशय कष्टाने मिळवावा लागतो, हा जो बिलीफ आलेला आहे याकडे आपण लक्ष देतो. हे करत असताना आपल्या लक्षात येतं की हे कसं करायचं. तर एक वही आणि पेन्सिल घ्या, त्यामध्ये लिहायला सुरुवात करा की माझे बिलीफ्स काय आहेत, माझे कोणत्या संकल्पना आहेत पैशाविषयी, की माझ्याकडे या अगोदर कधी पैसा पुरेसा नव्हता. त्याच्यानंतर हा बिलीफ हा कुठून आलेला आहे, ही संकल्पना कुठून आलेली आहे, ही विचारधारा माझ्या कुठून आलेली आहे. त्याचबरोबर ही जी मी विचारधारा निर्माण करतो आहे ही कशावर आधारित आहे हे आपण लिहायचं. हे केल्यामुळं आपल्याला जो फायदा होणार आहे तो असा होणार आहे की ही एक पहिली पायरी आहे की आपल्या स्वतःला जाणायचं की आपल्या पैशाविषयी आपण काय विचार करतो आणि जे ॲबिंडन्स डोर आहे, जो ज्याला भरभरून जो पैसा आहे तो कसा मिळवायचा, यासाठी एक पहिली पायरी आहे. आता हे करत असताना तुमचा बिलीफ कोणता तुम्हाला चेंज करायचा आहे, तुमच्या पैशाविषयी असणारे जे ग्रह आहेत, पूर्वग्रह आहेत, तो कोणते चेंज करायचे आहेत, बदलायचे आहेत, ते तुम्ही पहिल्यांदा कॉमेंट बॉक्समध्ये लिहा.